तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच सिडकोने नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोड्समध्ये एक योजना जाहीर केलेली आहे, जी 4508 घरांसाठी आहे, ज्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस आणि एलआयजी उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध केलेली आहेत. नेमकं अनेकांनी प्रश्न केला होता की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, लक्षात घ्या, हे जे काही सिडकोची योजना आलेली आहे ती वेगवेगळ्या 5 नोड्समध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये घनसोली, खारघर, तळोजा, कळंबोली आणि द्रोणागिरी हे 5 नोड्स आहेत. पण नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत असं जर विचारलं तर या ठिकाणी मित्रांनो, द्रोणागिरी या ठिकाणी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटाकरिता 68 घरे आहेत आणि एलआयजी उत्पन्न गटाकरिता 372 घरे आहेत. अशी एकूण द्रोणागिरी या ठिकाणी 440 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, तळोजा या ठिकाणी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी 1025 घरे उपलब्ध आहेत. तर एलआयजी उत्पन्न गटासाठी सगळ्यात जास्त अर्थातच 2878 घरे उपलब्ध केलेली आहेत. अशी एकूण तळोजा नोड्समध्ये 3903 घरे उपलब्ध केलेली आहेत. नंतर मित्रांनो, खारघर या ठिकाणी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटाकरिता 20 घरे उपलब्ध आहेत. तर एलआयजी उत्पन्न गटाकरिता 119 घरे उपलब्ध आहेत. अशी एकूण 139 घरे या खारघर या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानंतर कळंबोली या ठिकाणी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी 2 घरे आहेत आणि एलआयजी उत्पन्न गटासाठी 22 घरे आहेत. अशी कळंबोली या ठिकाणी एकूण 24 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचे डेस्टिनेशन आहे मित्रांनो, घनसोली या ठिकाणी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटाकरता एकही घर उपलब्ध नाही, पण एलआयजी उत्पन्न गटाकरता 2 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. अशी एकूण मित्रांनो 4508 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि या लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे 22 डिसेंबर 2025 आणि 28 डिसेंबरपासून तुम्ही या योजनेमध्ये तुमचं घर निवडू शकता. धन्यवाद.